DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। अतिवृष्टी आणि संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याला हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे। मंदिर बंद असल्याची माहिती नसल्याने परराज्यासह विविध भागातून आलेल्या अनेक भाविकांना दर्शन न घेताच माघारी फिरावे लागत आहे। त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले। हाय अलर्टमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील बहुतांश बाजारपेठही बंद ठेवण्यात आली आहे। याचा मोठा फटका व्यापारी, फुल विक्रेते, पूजा साहित्य विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक तसेच हातावर पोट असलेल्या नागरिकांना बसला आहे। परिस्थितीवर राज्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत लक्ष ठेवत प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधून आढावा घेतला। जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सतीश दशपुत्रे, त्र्यंबकेश्वर। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।